जगी जे दीनाति पतित जगी जे दीन पद दलित तया गाऊनी उठवावे जगाला प्रेमाय पावे जयाना ओढिना जगती सदा रे अंतरी गळती तया गाऊनी उठवावे जगाला प्रेमाय पावे कुणाला व्यर्थ हिणवावे कुणाला व्यर्थ हिणवावे समस्ता बंधु प्रेमाय पावे प्रभु की लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणाला तुझ देखावे जगाला प्रेमाय पावे असे दे आपणा पाशी असे दे विच्छवावे त्या सदा ते चेतती जावे जगाला प्रेमाय पावे करा तो एकची जन्म जगाला प्रेमाय पावे सर्व सत्कार मूर्तींनी उलझनों का बोझ दिल से उतार दो, उलझनों का बोझ दिल से उतार दो, बड़ी छोटी सी जिंदगी हंस के गुजार दो। आता आपला सत्कार मूर्तींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे। सगळ्यांचं स्वागत करा। नमस्कार, सुस्वागतम मित्रांनो। अनेक वाढदिवस आपण म्हणजे 12 महिन्याला 12 वाढदिवस साजरा करत असतो, पण हा 6व्या महिन्याचा वाढदिवस फार महत्वाचा असतो, कारण या दिवशी जवळजवळ 30 ते 35 ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आहेत। आता कशामुळे आहेत काय आहेत प्रत्येकाला लक्षात आलंच नाही। आता आमचे रवी मोरे म्हणतात त्यांना माहिती आहे, कारण आपली जन्मतारीख फिक्स नाहीये। मास्तराला दम देऊन आपल्याला शाळेत घातलेला तीच आपली जन्मतारीख ठरलेली आहे, म्हणून बहुतेक जणांना जून मध्येच ऍडमिशन देतात, शाळा सुरू झालेल्या असतात। हे मास्तरा माझ्या मुलाला शाळेत घे, मग मास्तर म्हणतो अहो जन्मतारीख का आणि लावून टाक जून मधली कुठली, मग 1 तारीख पासून 30 जून पर्यंत सुरुवात होते जन्मतारखेची। परत आता ठीक आहे 15 ते 15 12 ते 12, आणि त्यामुळे हा वाढदिवस फार महत्वाचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वट सावित्री सुद्धा याच महिन्यात येते। जन्मजन्मी हाच नवरा मिळावा असे आमच्या महिला ज्येष्ठ भगिनी परमेश्वराकडे नाही त्यांना पण तीच बायको नाही काय माहितीये त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे, कारण का त्या वडाला इतके ते दोरे बांधत असतात, पण या नवऱ्याला त्यांना बांधता येत नाही, तो भटकतच असतो कुठेतरी, आणि तो नेहमी सांगत मला हीच बायको मिळते। कारण काय माहिती आहे वट सावित्रीचं जे सत्यवान सावित्री करते तसे ती सावित्रीसाठी करत असते, म्हणून जन्मजन्मी हीच बायको फक्त कोणत्याही सांगत नाही किंवा साजरे वगैरे करत तिच्या वाढदिवसाची सुट्टी सांगतो मला तूच हवी आहेस कायमस्वरूपी। आता झालं समाधान का? तर आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आपले गोरे साहेब हे आजारी होते आणि आमच्या या गणरायाने त्यांना परत इथे आणलेलं आहे। जोरदार टाळ्या गणरायाकडे प्रार्थना करतो। तर आजचा वाढदिवस जवळजवळ 20 ते 30 जणांचा वाढदिवस आहे, पण आपण दमणार नाही आहोत, कारण काय माहित आहे ज्येष्ठांचे वाढदिवस आहे, एवढ्या लोकांचे आशीर्वाद मिळणाऱ्या सर्वांना
त्यामुळे वाढदिवस हा फार महत्वाचा आहे. आपण हॉटेलमध्ये जातो, आपली फॅमिली असते आणि मग आपला मुलगा म्हणतो, अरे विषय का केलास? हा, तुलाच विचारतोय, विषय का केलास? माझे किती विचारण्याचा अधिकार मला मिळालेला शिकलीस ना मास्तर. तर असा हा आपला जून महिन्याचा वाढदिवस आपण आज साजरा करतोय. या जून महिन्यात ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना शुभेच्छा द्यायलाच पाहिजे. तुमची हजारो साल हर साल केवळ 50,000, पण त्याचे काय 50,000 वगैरे होत नाही. शतायुषी व्हा असं मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या संघटनेच्या मार्फत शुभ आशीर्वाद देतो. नक्कीच तुम्ही तर प्रथम निरामन दामू सोनावणे यांचा सत्कार दिलीप साळवे करणार आहे. दिलीप साळवे कुठे आहेत? दिलीप साळवे जरा इकडे या. फुलं कुठे? हो साहेब, फुलं ठीक आहे, सगळे ठीक आहे. त्यांचे वाढदिवस त्यांचे मी नाव किती हजार आहे त्यांनी फक्त ओके म्हणा. हा दिलीप साळवे त्यांचा आणि डबे पण नाही काढले. तो तिकडे टेबलवर आहे, रेडी आहे. आपणच घेता येत. आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे नाव मी डिक्लेअर करतो. दशरथ सीताराम कोळी हे आपल्या नवीनच आजीव सभासद झालेले आहेत. शंकर गोपीनाथ कडू त्यांची तब्येत बरी नाही, कधी असतो. रमाकांत नारायण सामंत हाजीर हो, आज आहे. कमलाकर गोविंद दांडेकर यांचं वय 93 वर्ष आहे, तेव्हा ते येऊ शकले नाही अजून. केशव काशीराम सोनावणे हाजीर हो, अरे वा. भरत नारायण पोखरकर व्हेरी गुड. पांडुरंग लक्ष्मण मांडवकर व्हेरी नाईस. भानुदास लक्ष्मण पाटील हाजीर हो. त्यानंतर मोरेश्वर शंकर कडू नाही. काशीनाथ धुडकुळेशी 2 आहेत ते कडू. वर बाकीचे सगळे कोण आहेत? 2 कडू आहेत. शिवानंद खंडोजी माने ते आजारी आहेत. काशीनाथ नारायण सावंत ते पण नाही. सुमन निळकंठ सोनार आहेत ना, व्हेरी गुड. मधुकर तातोबा मोरे हे पण आले. सुरेश तमाजी यनमल्ले नाही आले वाटतं. विलास विठोबा जगदाळे, विजय भालचंद्र टाकणे व्हेरी गुड. मोहन मधुकर गोपाळकर हाजीर हो. भगवान बालाजी गोदाम, गोदामाला परमिशन दिलाय ना सगळीकडे आता. हिरामन दामू सोनावणे आहे. मानसिंग रंगराव सावंत, साई रवींद्र शिवराम वायंगणकर नाहीये. प्रभाकर वसंत बंदरकर त्यांनी मला फोन केला होता, इथेच अजून. शिवाजी धोंडूभाऊ मस्के, मारुती महादेव पवार, श्रीमती विजया विठ्ठल गुलावले व्हेरी गुड. दिलीप गणपत राणे नाही. सौभाग्यवती रत्नी विठ्ठल जवादे आलेत का नाही ना? अच्छा. त्यानंतर गोपाळराव गायकवाड आले. आनंदीबाई तुकाराम चव्हाण नाही. रवींद्र नामदेव मोरे हाजीर हो. धन्यवाद जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं अभिनंदन मी केलेच आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यांचा सत्कार करा. यांचा करा, त्यांचा करा ना सत्कार. द्या ना. काय वाजवा जरा ऐसे काय लागणार. श्रीयुत मोहन मधुकर गोपाळकर, गोपाळकर साहेब पाकिस्तान निखंड सोना साहेब त्यांचा सत्कार करतील.
फोटो काढा फोटो त्याचे काढते ठीक आहे इकडे होतंय हा बस भानुदास लक्ष्मण पाटील गोरे साहेब त्यांचा सत्कार करतील. कडू नाही आई आली आली काय आली नाही इकडे चला श्रीयुत पांडुरंग लक्ष्मण मांडवकर आमचे नुगरे साहेब त्यांचा सत्कार करतील. नुगरे साहेब ओ नुगरे साहेब यांचा सत्कार करा. त्यानंतर भरत कोकरकर साहेब भरत कोकरकर साहेबांचा सत्कार आपले सचिव मोहन राणे साहेब करतील. केशव काशीराम सोनावणे त्यांचा सत्कार गोरे साहेब परत करणार आहेत. श्रीयुत डॉक्टर रमाकांत नारायण सामंत डॉक्टर श्रीयुत रमाकांत नारायण सामंत यांचा सत्कार मोहन गोकाकर करणार आहे. मोहनराव अरे का त्याने ते आयोजक ओके डिग्री साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करा. अरे मनमोहना जवारी मॅडम आल्या नाहीत नाही. श्रीयुत रवींद्र नामदेव मोरे हा या मोहनराव यांचा सत्कार करा. मोहनराव अरे मनमोहना तुम्हाला श्रीयुत मानसिंग रंगराव सावंत यांचा सत्कार श्रीयुत अनिल पिसाळ करतील. साहेब एकीकडे ठेवा. सावंत साहेब 87 हो सगळ्यांनी त्याचं प्रार्थना. हा श्रीयुत तुमचं करायचं सत्कार काय यायची फुलं काय करायचं अरे वा श्रीयुत मारुती महादेव पवार यांचा सत्कार गोंडे साहेब करतील. चांगले होते
अहो, काय चांगलं आहे. हे काय उगा चलता कोणते बाहेर गेले म्हणून आमच्यावरच घालतात. त्यांचा सत्कार भोजन करत आहे. कोण राहिलं नाही ना? हो, या. सुमन निकांत सोनार आणखी आहे. आणखी पण आहेत बघा. आणखी पण कोण अजून आहे ना अजून आहे ना काम करत आहेत ना. लेडीजचा भाग शेवटी ठेवा. अजून 2 आहेत. अजून 2 आहेत. मॅडम सताशी हो जोरदार टाळ्या वाजवा. विजया विठ्ठल उलावले यांचा सत्कार मंदाकिनी गोरे करतील. या हा. या. अजून बघा नी. कोण राहिलंय का बर्थडे ज्यांचे बर्थडे अरे टाकले राहिले ना टाकणे राहिले ना बाबा टाकणे राहिले बरोबर. आई इथे बसते. इथे बसते तुम्ही. तुम्ही इकडे बसा. हो हो. नाही बसू. त्यांना इकडे बसून काका नमस्कार. हिरो बरं आहे ना. साल्वी विजय भालचंद्र टाकणे हिरामण सोनवणे साहेब टाकतील साहेबांना इथेच बोलवते डायरेक्ट. आता ते तिकडे जाणार होते ना. म्हटलं जमतायत ना. बोलले जमतो ना. साहेब इथे हॅलो. आपल्या नगरसेविका आपल्या मुलीप्रमाणे आणि त्या सर्वमध्ये उपस्थित राहिलेले आहे. मी आमच्या या संघटनेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. गोरे साहेब त्यांचा सत्कार करणार. थँक्यू काका. सत्कार समारंभ जवळजवळ संपत आलेला आहे. एकूण कोणी ते राहिले असतील. अरे बंद कर साहेब आले. बंद कर. काकी बसा ना. नाही इकडे बसला आहे. आहे इथे बसा. आहे इथे बसा. बंद कर साहेब. या
मारुती पवार यांचा सत्कार करा. सुंदर साहेबांचा सत्कार झालेला आहे साहेबांना फोन करायला आणि आता हॅलो, आता नुकतीच वट सावित्री पौर्णिमा झालेली आहे. त्या पौर्णिमेच्या निमित्ताने एक कविता तुम्हाला म्हणतो. कवितेचं नाव आहे वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोड. वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोड. वडामधला आणि त्या बाई मधला हा संवाद आहे, दुसरं काही नाही, काल्पनिक आहे. एक बाई लग्नगिरीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्र मारून लागली. वड देवा पूजा पदरात घे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे. तर वड काय म्हणतो, आश्चर्याने वडाने विचारले हाच पती पाहिजे, काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे. काय करणार वड दादा, खरं विचार केला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली, म्हणून माझी तुझी मला फारच दया आली. वड देवा त्रास काहीच नाही, असं नाही काही आणि बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मी विचार केला, पण कल्पनेत माझा जीव कासावीस झाला. जास्तच बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं, म्हणून म्हटलं याच्यासाठी वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही, तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला एक तेच सुद्धा ठेवला, अजून मधून गुटगुटत थोडं ऐकतं, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत. माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, एवढा बावट माणूस तुला कुठेच मिळायचा. तुम्ही सांगा देवा आईचं मन मोडू का, नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का. वयवृद्ध झाडाने गट्ट हट्ट केले, वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोड. धन्यवाद. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिक बंधूंनी ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी देणगी दिलेली आहे, तर त्यांची मी नावं वाचून जातो. श्री मारुती पवार यांनी 1100 रुपयाची देणगी दिलेली आहे. श्री प्रभाकर वसंत बंगरकर 500 रुपये दिलेले आहे. पांडुरंग मांडवकर 500 रुपये. हिरामण सोनावणे 500 रुपये. मानसिंग सावंत 500 रुपये. त्यांची इच्छा होती आपण जास्त द्यावे म्हणून, कारण का त्यांचा वाढदिवस हा आजमध्ये झाला, पण तिथे त्यांना समाधान मिळालं नाही, ते त्यांना जास्त समाधान मिळालं. बरोबर आहे ना. त्यानंतर के सोनावणे यांनी 500 रुपये दिले. भरत कोकरकर 500 रुपये दिले. मोहन गोकाकर 500 रुपये. सुमन सोनार यांनी 500 रुपये दिले. रवी मोरे 500 रुपये. डॉक्टर रमाकांत सामंत 500 रुपये. सौभाग्यवती विजया उलावले 500 रुपये. भानुदास पाटील 500 रुपये. तुमचा आहे बर्थडे आहे का, कोणाचा बर्थडे नाही झालं कोण राहिलेलं नाही ना वाढदिवसाचं, चुकून माकून सगळे झाले. कोणी चुकून राहिला आणि राहिला असेल तर हक्काने मागून घ्या, कारण हे तुमचा विरंगुळा केंद्र आहे. तर असं आपल्याला देणगी आलेली आहे. गेल्या महिन्याची पण देणगीचं आपण वाचन केलं नव्हतं. गेल्या महिन्यात पण आपल्याला शशिकांत देसाई यांनी 500 रुपये दिले होते. रोहिणी शेलारने 500 रुपये दिले होते. जयंत देशपांडे यांनी 1000 रुपये दिले होते आणि भास्कर पाटील यांनी 2000 रुपये दिलेले होते. त्यांचा वाढदिवस असताना सुद्धा नेहमी वर्षाला देणगी देत असतात. खरोखरच मी त्यांचे खूप आभारी आहे, कारण काही कार्यक्रम नसला तरी ना माझ्याकडनं 500 घ्या 200 घ्या ते नेहमी देणगी देत असतात. हा ते नाही त्यांनी मागच्या महिन्याची देणगी ते चिडलेच आहे. तो सिक्रेट माणूस आहे, त्याने सांगायचं नसतं. हा आपल्याकडे 2 नवीन सभासद झाले, त्यातले किती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो जाधव साहेबांना, तुम्ही इथे येऊन आपला परिचय द्या. जाधव साहेब या. इथे जमलेल्या माझ्या ज्येष्ठ तरुण अभिवादन करतोय. मोहनराव नावाप्रमाणे मोहनच आहे, ते सगळ्यांना मोहित करतात. मी पुढे
अगोदर बँकेचे ते विक्रम तुम्ही रिटायर झाला तुम्ही देता नाही त्यांच्या या प्रेमामुळे मी कालच सभासद झालो. माझं नाव आहे शरद अंबाजी जाधव. मी मासवाडा तिथून रिटायर झालेलो आहे आणि मी सह्याद्री कोऑपरेटिव्ह सोसायटी हा माझं गाव आहे काकोल तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी हा कोकण. मला आनंद वाटतोय कारण या तरुण बघितलं मुली करून झाल्यासारखं वाटतंय. मी अजून रिटायर नाही झालोय पण तुमच्याकडे बघून वाटतं मीही करून धन्यवाद जाधव साहेब. तुम्ही तुमचा परिचय चांगल्या पद्धतीने करून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. पुढे साहेब तुमचा परिचय झालेला नाहीये. एक गायक म्हणून तुम्ही एक गाणं म्हणून परिचय करून द्या. या नमस्कार. आजच्या दिवशी ज्यांचे बर्थडे आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडे शुभेच्छा. किती करे किती बोलले ते आपल्याला माहिती त्यामुळे तरी माझ्या सगळ्या शुभेच्छा. ऍक्च्युली मी एक म्युझिकवर गातो. माझं काय एवढं काय कधी गाणी पाठ नसतात. ठीक आहे मगाशी मी ट्राय केलं लावायचं काय ते बरोबर लागलं नाही आहे. कुठलं गाणं साहेब गाव गाणं अरे वा इथे एक असं येतं लाजून असणे गाऊ का. हा डोळ्यास पापड्यांचा का सांग भार व्हावा. डोळ्यास पापड्यांचा का सांग भार
वन्स मोर व्हावंसं वाटतंय. म्हणताय मला काय ऐका झालं पण दुसरं गाव दे दुसरं जाऊयात दुसरं एखादं झालं तुरू ओके. मॅडम म्हणतात चालत तुरू तुरू गाव. मी तुम्हाला साथ देतो पाहिजे. नवीन गाणं आहे का नवीन? दुसरं एखादं आहे का त्याच्यामध्ये स्पीकर आहे ना? आपण तो त्यात काही काही कधी तू गाऊ का एक जरा नवीन गाण्याचे ते नाही आहे मॅडम. मुंबई पुणे मुंबई मधलं कधी तू हे गाणं जरा फेमस आहे ती जरा गाणं छान आहे गाणं ते. चमचम करणारी चांदरा कधी कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची ओलिरा कधी तू रिमझिम झरणारी बरसा
कधी तू चमचम करणारी चांदरा कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत घरवळणारी रातराणी वेड्या जंगला कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत घरवळणारी रातराणी वेड्या जंगला कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्या कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा चळचळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची मोनिरा कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदरा तरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणा तरी तू कळले तरी ना कळणारे दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणा तरी तू मिटलेल्या माझ्या पापड्या कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरा चळचळत्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची मोनिरा कधी तू रिमझिम झरणारी बरसा कधी तू चमचम करणारी चांदरा हॅलो, माजी महापालिका आयुक्त श्री विजय नाटा साहेब आलेले आहेत. संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्या होईल त्यांच्यासाठी. त्याप्रमाणे पाटील साहेब पण आलेले आहेत. त्यांचे जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. धन्यवाद. तुमच्या पुढे घ्यायला सांगायचं तुमच्या पुढे घ्यायचं का खुर्ची दे रे त्याला.
आपल्या संघटनेचे चेअरमन श्रीयुत गोरे साहेब त्यांचा सत्कार करणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. नाट्यसंघाचा सत्कार झाला. आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. धन्यवाद नाटासाहेब आणि धन्यवाद गोरे साहेब. त्यानंतर आमचे पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचा सत्कार निगुरे साहेब करतील. पुष्पगुच्छ आणि माहिती शाल त्यांना आम्ही देतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. या इकडे विरंगुळा केंद्र म्हणजे ताईंचं आणि आमच्या पाटील साहेबांचं हेच आहे, गरज आहे ते. आणि त्यांच्याच घरात त्यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद निगुरे साहेब. धन्यवाद पाटील साहेब. मी विजय नाटा साहेबांना विनंती करतो त्यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन काहीचा केला. त्या घरच्या आहेत ना. आज जवळजवळ 30 लोकांचे लोक होते पण आले लाईफ मेंबर 100 आहे. टोटल 600 एक मिनिट सौभाग्यवती रुक्मिणी विठ्ठल जवादे त्या थोड्या उशिरा आलेल्या आहेत. त्यांचा सत्कार माधुरीताई कुलकर्णी करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. असं काय म्हणणं तुमच्या पुढे घ्यायचं का थोड्या तुमच्या पुढे घ्यायचं का नाही मग जायला रस्ता आता सत्कार समारंभ जवळजवळ संपत झालेले आहे. आणि आजच्या एक वैशिष्ट्य म्हणजे जून महिन्यात बऱ्याच जणांचे वाढदिवस आहेत. आणि योगायोग बघा ना, आपले माजी आयुक्त श्रीयुत नाटासाहेब आलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतच आपल्याला हे विरंगुळा केंद्र मिळालेलं आहे. हा सगळा योगायोग असतो. आणि साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी, त्याचप्रमाणे माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी सन्माननीय रोहिताजी पाटील, सरोजताई पाटील, मथुराताई, भगत साहेब, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर व्यक्ती, सगळ्या ज्येष्ठांना सर्वप्रथम वंदन करतो. ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते दीर्घायुष्य देखील अत्यंत निरोगी आरोग्य त्यांचं राहावं अशा प्रकारचं असावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना ज्यांचे वाढदिवस आहे बऱ्याच लोकांचे त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. आज प्रामुख्याने या ठिकाणी आपण 1-2 कार्यक्रम ठेवलेले आहेत. आता या ठिकाणी महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आपल्या दैनंदिन वापरामध्ये कांदा हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि कांद्याचे भाव रोज वाढत आहेत. म्हणजे 50 रुपये 55 रुपये जसं त्यांच्या मनाला येईल तसे किमती त्या घेत आहेत आणि महिलांचं बजेट कोलमडायला लागलं. म्हणून विजय नाटा फाउंडेशन तर्फे आणि शिवसेनेतर्फे आम्ही या संपूर्ण परिसरामध्ये
म्हणजे वाशी असेल, सातपाडा असेल, रुईनगर असेल, तुर्भे असेल, नेरूळ पूर्व पश्चिम, चिव, सगळ्या भागामध्ये, या भागामध्ये सगळ्या आपण काय केलं की जो एक्सपोर्ट कांदा होतो लंडनला, आमचे व्यापारी मित्र आहेत बरेचसे, त्यांना विनंती करून तो कांदा आपण 5-5 किलोच्या बॅग करून फक्त 100 रुपयामध्ये, म्हणजे प्रत्येकाला 20 रुपये किलोनी कांदा पडेल असा 50,000 किलो कांदा आपण या परिसरामध्ये वाटला आणि वाटतो आहोत. फक्त उद्या मला वाटतं राहिलेले 2-4 ठिकाणी आम्ही करतो आहोत. याही ठिकाणी या ज्येष्ठांना छोटीशी भेट म्हणून रोहिदास पाटलांनी सांगितलं की मी कांदे देतो, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. काल मी या ठिकाणी दादांना भेटायला आलो होतो, 5-7 मंडळी होती, तेव्हा दादा म्हणले अरे करून टाका ना, म्हणजे ठीक आहे टाका. दुसरं तुमचं नशीब चांगलं असं की आपण काय केलं की पावसाळ्यामध्ये दरवर्षी ज्येष्ठांना छत्र्या वाटतो. त्या छत्र्या देखील आल्या नव्हत्या, उद्या येणार होत्या. भावेश कुठे गेला? भावेश बाहेर. पण पाटील साहेबांनी सकाळपासून त्याच्या मागे दोषा लावून 100 छत्र्या तुमच्यासाठी मागून घेतले, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. ज्येष्ठांसाठी माझ्या मनामध्ये एक वेगळा आदर, एक वेगळी भावना नेहमीच राहिलेली आहे आणि मला खूप नेहमी आनंद वाटतो जेव्हा जेव्हा मी विरंगुळा केंद्रामध्ये जातो. सगळीकडे अशी तुडुंब गर्दी असते, तुडुंब गर्दी असते. म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या वेळी सुद्धा 31 जानेवारीला मला इथे आलो की नाही मला माहित नाही, पण जेवढे विरंगुळा केंद्र रुईनगरचं होतं, सातपाड्याचं होतं, आणखी कुठलं तरी पलीकडचं होतं, त्या लोकांना टेकाळे साहेबांना आम्ही विचारतो की काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे. ज्या ज्या विरंगुळा केंद्राच्या संघटनांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या, कुणी कपाटं द्या आम्हाला 2 म्हटलं, कुणी आम्हाला कॉम्प्युटर द्या म्हटलं, कुणी आम्हाला वॉटर प्युरिफायर द्या म्हटलं. वाढदिवसाला दुसरे बाकी उद्योग करण्यापेक्षा सगळ्यांना, सगळ्या सिनियर सिटीजनच्या संघांना आम्ही या 31 जानेवारीला जी जी मदत गरजेची होती ती करण्याचा प्रयत्न केला. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आपण विरंगुळा केंद्र माझ्या काळामध्ये जी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने केली त्याचा खूप चांगला उपयोग सिनियर सिटीजनला झाला. आपण एक सहज कल्पना करून बघा की जर विरंगुळा केंद्र नसती तर, जसं आपण म्हणतो लहानपणी आपल्याला निबंध यायचं की पंतप्रधान झालं तर, तसा एक विचार करा की विरंगुळा केंद्र नसती तर आपल्याला कुठे झाडाखाली बसा, कुठे दगडावर बसा, कुठे बेंचवर बसा, पावसाळ्यात पावसाचा त्रास, उन्हाळ्यात उन्हाचा त्रास, हिवाळ्यामध्ये दुसरे अनेक त्रास, डासांचा त्रास, हा सगळा त्रास विरंगुळा केंद्रामध्ये आपल्याला याच्यापासून आपण मुक्त झालो. हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याच्याशिवाय दुसरा भाग असा की विरंगुळा केंद्र झाल्यामुळे ज्येष्ठांमध्ये एक संघटित स्वरूप आलं. पूर्वी संघटित स्वरूप नव्हतं, ते एक संघटित स्वरूप आलं आणि ठिकठिकाणी ज्येष्ठांच्या संघटना तयार झाल्या आणि त्यामुळं एकमेकांचं प्रेम वाढलं, एकमेकांशी संवाद वाढला, एकमेकांची सुखदुःख आपण एकमेकांशी बोलू शकतो. आणि या वयामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या मुलांशी बोलता येत नाही, सुनेशी बोलता येत नाही, नातवाशी बोलता येत नाही आणि आपण सगळे समदुःखी किंवा समविचारी सम आनंदी असतो आणि त्यामुळं आपण त्या गोष्टी करू शकतो, एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करतो आणि मनामध्ये जे काही साचलेलं असतं ते एकदा बाहेर निघाल्यानंतर मन थोडं आपलं स्वच्छ होतं, तो फायदा होतो. याशिवाय आता मला माहित नाही की लेटेस्ट आज काय परिस्थिती, जेव्हा मी विरंगुळा केंद्र चालू केली त्यावेळी आपण तुम्हाला कॅरम दिले होते, मॅगझिन दिले होते, चेस बोर्ड दिले होते, टीव्ही दिला होता. जे जे ज्येष्ठांना आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या गोष्टी आहेत, मन रमवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण त्यावेळी दिल्या होत्या. आता मला माहित नाही नेमकं त्यापैकी किती वापरात येतात, येत नाही, कॉर्पोरेशन किती मदत, कारण आम्ही आता इतका अडकलेलो आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी बारकाईने बघायला दुर्दैवाने मिळत नाही. पण तरी देखील ज्या ज्या ठिकाणी ज्येष्ठांनी मला ज्या ज्या गोष्टी मागितल्या, तसं काही ठिकाणी बाथरूम वाढवून पाहिजे होते, महिलांसाठी वेगळे बाथरूम पाहिजे होते, काही ठिकाणी शेड का पाहिजे होते, काही ठिकाणी विरंगुळा केंद्र थोडी पडझड झाली होती. त्या सगळ्या गोष्टी एकतर महापालिकेला सांगून, त्याच्या आमचे जे रोहिदासजी सारखे कार्यकर्ते आहेत त्यांना खिशातले पैसे टाकून आम्ही करायला सांगतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये खूप चांगलं वातावरण आहे.
सुदैवाने या शहरामध्ये ज्येष्ठांची संख्या खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. म्हणजे कुठल्याही शहरापेक्षा आपल्याकडे ज्येष्ठ खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि कम्पॅरेटिव्हली बऱ्या आर्थिक परिस्थितीमध्ये आहे. आणि यातली बरीचशी मंडळी ही नोकरीमध्ये होती, त्यामुळे बऱ्या आर्थिक परिस्थितीमध्ये असणारी सगळी मंडळी विचाराने परिपक्व असलेली मंडळी आहेत. बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर काम केलेली मंडळी, त्यामुळे त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं याच्यामध्ये एक प्रकारचा आनंद आहे. बऱ्याच वेळा अडाणी लोकांची डील करणं खूप अडचणीचं जातात. तशी परिस्थिती या नव्या मुंबईमधल्या कुठल्याही ज्येष्ठ नागरिक संघामध्ये नाही. मध्येही मला वाटतं आपलं जे हेडक्वार्टर आहे नेरूळचं, तिथेही त्यांनी काहीतरी कार्यक्रम आयोजित केला, तुम्हाला नेमकं आठवलं वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हाही आम्ही खूप आनंदाने सगळे एकत्रित झालो, चहा नाश्ता सगळं या ठिकाणी केलो, लोकांनी आपापले विचार मांडले आणि त्या नेरूळच्या संघाशी तुमचं जे हेडक्वार्टर आहे त्याच्याशी सातत्याने आम्ही संपर्कामध्ये असतो. मला अशी माहिती टेकाळे साहेबांनी दिली की माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या किंवा ज्या मागण्या होत्या, ज्या विनंती होती, ज्या तक्रारी होत्या, त्या सगळ्यांचं निराकरण शिंदे साहेबांनी केलेलं आहे. फक्त एक काहीतरी रेल्वेचं मला वाटतं विषय राहिलेला, तोही आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि मी परवा टेकाळे साहेबांना बोलवलं होतं, त्यांना मी असं म्हटलं की ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये नव्या मुंबईमधून जे काम झालेलं ते देशभर पसरलेलं आहे किंवा नव्या मुंबईमधलेच लोक किंदवडेकर साहेब पूर्वी होते, या लोकांनी ज्येष्ठांसाठी खूप मोठं काम केलंय. तर सिडकोच्या एक्झिबिशन सेंटर मध्ये राज्य पातळीवरची एक ज्येष्ठांची परिषद आपण घेऊया, सरकारी खर्चाने घेऊया, सीएम साहेबांना, डेप्टी सीएम साहेबांना आपण बोलवूया, संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना बोलवूया. तर त्याचं पत्र ते म्हटले मी 1-2 दिवसामध्ये देतो. शक्य झालं तर या 2-3 महिन्यामध्ये एकदा राज्य पातळीवरती ज्येष्ठांची परिषद आपण या नव्या मुंबईमध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. किती यश आहे ते आपण पाहूया. आणि मी नेहमी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की इतर 1000 समाज उपयोगी कार्यक्रम करण्यापेक्षा जर तुम्ही ज्येष्ठांची सेवा केली तर ती आपण आपल्या आईवडिलांची सेवा केल्यासारखी आहे. आणि त्याचं जे पुण्य तुम्हाला मिळेल ते निश्चितपणानं कुठं ना कुठं तुम्हाला ते उगवलेलं दिसेल. विरोधांची लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण ज्येष्ठांच्या बाबतीत माझ्या तरी मनामध्ये मी नेहमी असा विचार ठेवतो की आपल्या आईवडील या ठिकाणी असते तर काय झालं असतं. बरेच ज्येष्ठ आता आमच्याकडे येतात, छोट्या मोठ्या अडचणी असतात, कुणाच्या आर्थिक अडचणी असतात, कुणाच्या दवाखान्यासंबंधीच्या अडचणी असतात, कुणाचे घरगुती काही तंटा असतो, पोलीस स्टेशनचे विषय असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी ज्येष्ठ नागरिक येतात. तेव्हा मी तरी असा विचार करतो की आपल्या घरच्यांना हा प्रॉब्लेम झाला असता तर आपण काय केलं असतं ते आपण केलं पाहिजे. आणि सुदैवाने देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, चांगले नोकरी आपल्याकडे होती, सगळं दिलेलं. तर मग आता राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण ज्येष्ठांची, जसं अपंगांची आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं, तसं ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये जे जे शक्य आहे ते करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. आणि म्हणून काल दादा म्हटल्याबरोबर मी आमच्या भावेशला सांगितलं, मला काय माहित नाही कांदा कुठून घ्यायचा, काय घ्यायचा, इथे कांदे आणून ठेव. त्याची किंमत काही फार नसते, लक्षात घ्या. पण एक प्रेमाचं प्रतीक म्हणून, एक सेवाभाव म्हणून आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं रोहिदासजी म्हटले नाही, छत्र्या साहेब तुमच्या येतील जेव्हा येतील, उद्याच्या उद्या साहेबांना आम्हाला आमच्या लोकांना द्यायचं. म्हणजे एक मनामध्ये प्रेम असतं. असं नाही की आपण छत्री खरेदी करू शकत नाही, असं नाही की महिला कांदा खरेदी करू शकत. तर एक प्रेमाचं प्रतीक म्हणून या गोष्टी आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या ठिकाणी बोलवलं, खूप प्रेमाने स्वागत केलं, त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि तुमच्या काहीही अडचणी असतील, आमच्या सरोजताई आहे, सरोजताई एकदम आमच्या जास्त उत्साही आहे, काही असेल त्यांना सांगत करा. शेजारी जवळ घर आहे, त्यांचा फोन नंबर आहे, रोहिदासजी आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते तुमचे असतात, भगत साहेब असतात. आम्ही सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो. आता मी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही सगळ्यांना सिनियर सिटीजनचा एक विषय अजून आमच्याकडे पेंडिंग आहे. ते वयोश्री योजनेमधले जे 3000 रुपये द्यायचे आहेत
काही तांत्रिक तुम्हाला माहिती शास्त्रामध्ये छोट्या गोष्टीसाठी आणून पडतात. सगळी स्क्रुटिनी झाली, सगळं झालंय. तो एक विषय आमच्याकडे पेंडिंग आहे, तो आम्ही करतो आहे. आणि सगळ्या सिनियर सिटीजनना 5,000 सिनियर सिटीजनना आपण छत्र्याचं वाटप करतोय. त्या छत्र्यापैकी पहिला लॉट आज या ठिकाणी आलेलं, तेही आपल्याला मी या ठिकाणी देतो आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस आहे त्याला खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जी काही छोटीशी भेट दिली प्रेमाची ती आपण स्वीकार करावा अशी आपल्याला नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाटा सरांनी अतिशय चांगली माहिती आपल्या पुढे सादर केलेली आहे आणि आपल्यासाठी त्यांना किती आदर आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळी आपल्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण त्यांच्याकडे मांडून त्यांच्या परीने शक्य असेल ते जरूर करणार, यात शंका नाही. तसं साहेबांच्या बाबतीत मी शेर आपल्याला सांगतो, 100 चांद भी आ जाएंगे तो महफिल में वो बात न रहेगी. 100 चांद भी आ जाएंगे तो महफिल में वो बात न रहेगी. सिर्फ आपके आने से हमारी रौनक बढ़ेगी. नाटा साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि ते मला वाटतं त्यांच्याबरोबर माझी पण एक मिटिंग झाली होती. त्यावेळेला ते इकडे बसत होते ना आपल्याकडे त्यावेळेला, आणि त्या मिटिंगला मी आमचे हे होते कुलकर्णी साहेब तुमचे मिस्टर, आणि त्यावेळेला विरंगुळा केंद्र जायचं प्रस्ताव आम्ही मांडलेला होता आणि नाटा साहेबांनी दिलं अशा शब्दात आम्हाला त्यांनी त्यावेळेला हे विरंगुळा केंद्र दिलेलं आहे. आणि आज त्यांच्या कृपेनेच आपण हे ज्येष्ठ नागरिक इथे एन्जॉय करतोय. मी त्यांना धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी पुढे आम्हाला मार्गदर्शन करावं आणि जी काही मदत करता येईल शासनाकडनं ती आम्हाला मदत मिळून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. मी मॅडमना विनंती करतो तुम्ही 2 शब्द बोलावे. साहेबांची परमिशन असेल तर वगैरे आमच्याकडे प्रोटोकॉल नाही, वरिष्ठ बोलले तर पण हा प्रोटोकॉल आमच्या विरंगुळ्याला प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी आभार मानते साहेबांचे आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या. थोडं अलीकडे येते, आभार प्रदर्शन थोडं अलीकडे अडकली वायर. सर्व ज्येष्ठांना सर्वप्रथम माझं साष्टांग नमस्कार आणि छत्रपती शिवरायांना वंदन करून आपले भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या स्त्रीने आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून आज आमच्यासोबत बोलण्यासाठी मी उभे अशा आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना वंदन करते. आणि आज आपण इथे विरंगुळा केंद्रामध्ये आपण सर्व ज्येष्ठांचा, मी तर म्हणते सर्व ज्येष्ठ नसून ते नवतरुणी आणि नवतरुणींचा वाढदिवस आहे इथे, या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. आणि आमचे शिवसेनेचे आदरणीय उपनेते विजयजी नाटा साहेब येथे उपस्थित आहेत. मी काल त्यांना सांगितलं आणि लगेच त्यांनी होकार दर्शवला, त्याबद्दल साहेब मी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सिनियर सिटीजन त्यांच्यातर्फे मी आपले आभार मानते. आणि 2 शब्द एवढंच बोलते आभार मानल्यानंतर, कारण साहेबांचं काम तुम्ही बघत आलेला आहात आता, कारण ते आयुक्त असताना त्यांनी विरंगुळा केंद्राची स्थापना केली म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन इथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करत असतो. आणि तुम्ही ज्येष्ठ म्हटल्यानंतर तुमचा आम्हाला आशीर्वाद असतो, तुमच्यामुळेच आम्ही सगळं शिकलेलो असतो. जसं म्हणतात ना, जसा एक वटवृक्ष लावला आणि तो वटवृक्ष मोठा झाला आणि त्या वटवृक्षाखालच्या आम्ही सगळे आहोत तुमची मुलं मुली, आणि ते आम्हाला जसं वटवृक्ष आपल्याला सावली देतात तसं तुम्ही ज्येष्ठ आम्हाला एक सावली देण्याचं काम करत आहात. आणि अतिशय आज साहेब तुम्ही बघितलं असेल की आज मोरे काका आहेत, इतकं सुंदर त्यांनी गाणं म्हटलेलं होतं आणि मला वाटलं होतं की तुमच्या समोर त्यांनी सादर करावं, पण म्हणजे कुठेतरी या वयात आल्यानंतर की असं आपलं जे छंद आहे ते छंदही आजपर्यंत तुम्ही सगळे जोपासत आहात. खरोखर माझा आपल्या सर्वांना माझा मानाचा मुजरा आहे. आज आमचे इथे सोनारे सर आहेत, सर इतके सर्व सिनियर असताना म्हणजे राणे काका असतील, गोरे काका असतील, माझे सर्व, मी बोलली ना हे सगळे काका आहेत साहेब माझे, आणि मी त्यांची मुलगी आहे, त्यामुळे ते मला कधी नगरसेविका किंवा मी कोणी मोठी आहे म्हणून मला बोलवत नाही, तर मला एक मुलगी या नात्याने ते मला नेहमी बोलत असतात. आज आमच्या इथे वाणी काका आहेत, ताई आहेत, सगळे असतात, माझी आई इथे बसलेली आहे, कुलकर्णी मॅडम इथे बसलेले आहेत. खरोखर मी आपल्या सर्वांचे आभार मानते की मला तुम्ही सगळे
मला एक मुलीचा दर्जा देता आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवत असतं. म्हणून मला आज वाटलं की आमचे वरिष्ठ म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही नाटा साहेबांना मानत असतो. तो म्हटलं साहेब आज तुम्ही या कार्यक्रमाला नक्की आणि एक छोटीशी वाढदिवसानिमित्त भेट म्हणजे आज एक छत्री त्यांनी सांगितलेलं आहे ते काल आम्ही तगादा लावून साहेब ती छत्र्या मागून घेतल्या. तर म्हटलं ज्यांचे वाढदिवस आपण त्यांना सर्वांना साहेबांच्या हस्ते सर्वांनाच साहेब म्हणतात सर्वांनाच द्या तर त्यांच्या हस्ते आपण वाटप करूया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब माझे वडील यांनी मला जे शिक्षण दिलं म्हणा किंवा वडील माझे अत्यंत कडक होते सर्वांनी अभ्यासाच्या बाबतीत इतके स्ट्रिक्ट. त्यांना सांगायचे की माझ्या मुलीला काही काम सांगायचं ना पण तू आधी अभ्यास कर. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घाबरत केलं आणि ह्यांच्याशी माझं लग्न झालं. पण ती फार मोठी स्टोरी आहे. पप्पानी अगदी मला मान्यता दिली नव्हती आजोबांनी सांगितलं म्हणून वडिलांनी करून दिला. आणि खरोखर आज त्यांच्यामुळे जे प्रामाणिक सोशल वर्क आहे आज माझे पती रोहिदाजी पाटील ते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण माझ्या यशाच्या मागे सर रोहिदाजी पाटील आहे. तुम्ही बघतच असतात कारण आम्ही दोघे नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला मी एखाद्या अधिकाऱ्यांच्या जवळ जरी मला जायचं असलं तरी मी माझ्या पतिराजांना घेऊन बरोबर जाते. त्या दिवशी साहेब मला म्हणाले की इथे एक मध्ये जागा आहे मॅडम तुम्ही इथे येऊन बसा. पण साहेब आपला प्रोटोकॉल पण आपल्याला पाळायला लागतो पण तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे त्यांच्यासाठी ती जागा ठेवली होती त्या दिवशी आणि आम्ही दोघं सोबत बसलेलो असतो. त्यामुळे कुठेतरी या राजकारणामध्ये काम करत असताना एक ते सोबत असल्यामुळे मला एक मोठा दिलासा मिळतो आणि त्यांच्यामुळे आज मी नगरसेविका झाले. मला तिथे विरोधी पक्ष नेता पहिली महिला विरोधी पक्ष नेता होण्याचा मान जो आहे तो ते आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे विजयजी नाटा साहेब आणि विजयजी चौगुले साहेब यांनी माझ्यातलं जे वक्तृत्व बघितलं म्हणजे माझं जे बोलण्याची कला बघितली आणि त्यानंतर मला पहिला महिला विरोधी पक्षनेता होण्याचा जो मान मिळाला. त्यानंतर आज नवी मुंबईची जिल्हा प्रमुख म्हणून एक महिला जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्याचं संघटन करते मी नेतृत्व करते आणि सगळं आता साहेब तर आम्हाला मार्गदर्शन करतात. साहेबांचं एवढं काम इतकं चांगलं आहे. जेव्हा ते आयुक्त होते ना खरं मी त्यांच्या समोर जायची आणि त्याच्यानंतर मला सांगितलं मॅडम सगळेजण म्हणत होते की जिल्हा प्रमुख पद घ्या पण मी नाहीच म्हटलं. पण सन्माननीय विजयजी नाटा साहेब ते एक आयुक्त होते कमिशनर होते त्यांना सिडकोचं ज्ञान आहे त्यांना कोकण विभागीय आयुक्त होते म्हणजे प्रचंड म्हणतात ना साठा शासन प्रशासन असा ज्ञानाचा प्रचंड साठा त्यांच्याकडे भरलेला आहे. एखादी व्यक्ती त्यांच्याकडे गेली मार्गदर्शन घेतल्याशिवाय काम झाल्याशिवाय तो माणूस परत येतच नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो गरीब असो श्रीमंत असो ज्येष्ठ असो श्रेष्ठ असो किंवा पक्षातला असो साहेब हे नेहमी मार्गदर्शन करा आणि काही ना काहीतरी तोडगा काढून तो माणूस अगदी समाधानाने परत जाणार. जसे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 24/7 हे काम करत आहे आणि आमचं ब्रीदवाक्य आपल्याला तर माहितच आहे की आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण ह्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूलमंत्र दिला होता त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो. पण मला वाटतं कुठेही नाटा साहेब राजकारण न करता सोशल वर्क समाजकारणच करत आहेत हे आम्ही त्यांच्या माध्यमातून मी शिकत आलेले आहे आणि खरोखर आज सर्वांच्या माध्यमातून नाटा साहेबांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आणि आज सर्व नवतरुणीचे वाढदिवस आहेत तर मी काय एवढी मोठी नाहीये परंतु मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि म्हणते तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथेच थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. मला काय छत्री आणि कांदे देऊन टाकून आता आपल्या नाटा साहेबांचा आता नाही नाटा पॉइंट आपल्याला एक कांदा आणि छत्री वाटप करणार आहे. त्यासाठी आता साहेबांच्या हाताने आपल्याला कांदा आणि छत्री वाटप करायचं आहे. त्यासाठी आपापला 5 लोकांना अजून 2 छत्र्या 5 लोकांना दिलं तर साहेब बस झालं या बोला घ्या.
ताई पुढे या, रोहिदासजी या. सामंत साहेब या. सुराणे साहेब या. सोनार साहेब या. सोनार साहेब. महिलांना का नाही महिलांना काय नाही महिलांना काय नाही. अरे त्यांना उचल सामंत सामंत या तुम्ही. हे चालू या या या. तर ज्या पुरुषांनी घरी कांदे घेऊन जातील त्यांच्या आरतीच ओवाळतील महिला. चला धन्यवाद. कुलकर्णी मॅडम मॅडम या. धन्यवाद नाटकामध्ये रंगोळा करता करता मला त्यांना आवडतो. चला धन्यवाद. सर्वांनी या. माझे फोटो घे सर्वांचा. सोनाली राहा नाही काय करायचं आता काही नाही. चल धन्यवाद. अरे कोणाचं आहे. नाही नाही काय करा हो रोहिदासजी. नाही नाही माझी तर विनंती आहे तिथे मिळूनच आहे तिकडे बोलून. चला धन्यवाद. गरज लागेल आमची. गरज लागेल आमची वाटायला. तुम्ही वाटता नाही वाटतील आहेत लोक. चला